खरं तर या पाऊचलाच आता खूप वर्ष झाली आहेत, पण हा माझा लकी पाऊच आहे. मी सगळ्या प्रकारचे फाउंडेशन्स वापरले आहेत. त्याला खूप छान कॉफीचा वास येतो. खावं असं वाटतं. हे इतकं क्यूट आहे आणि त्याचं मला हे फार आवडतं. हा इंटरेस्टिंग हेअर ब्रश आहे, मला फार आवडतो. तो असा ओपन होतो आणि मग त्याला असा ओपन करायचा. त्यानंतर माझ्याकडे हे पण आहे किट. हा मेकअप पाऊच नाही आहे बाय द वे, याच्यात इसेन्शियल्स आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी. आज आले विसरू नको तू मला या मालिकेच्या सेटवरती आणि आपल्या सगळ्यांची लाडकी तन्वी माझ्यासोबत आहे. कशी आहेस? एकदम छान, एकदम छान दिसते. मज्जा पिंकच्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा पिंक घालून येतात ना अभिनेत्री, मला खूप मजा येते. सध्या काय रुटीन सुरू आहे? खूप दिवसांनी परत एकदा मालिकांमध्ये काम करते. कसं स्वतःकडे लक्ष देते, कशी काळजी घेतेस? सुरू आहे आता. लक्ष देणं म्हणजे काय, आपण जे काही बेसिक करू शकतो ते खाणं पिणं जपायचं आहे, थोडासा व्यायाम आणि झोप यावरच फक्त सध्या फोकस केला आहे. बाकी काही माझ्याकडून एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले जात नाही आहेत. पण काम उत्तम चालू आहे आणि आमची संपूर्ण टीम खूप चांगली आहे. गोष्ट खूप छान आहे मालिकेची, त्यामुळे सगळं छान सुरू आहे. येस, सध्या वातावरण असं आहे, खूप गरम, कधी थंड, खूप गरम, कधी थंड, आणि स्किन खूप ऑइली होत असते यामध्ये. तर स्किनची कशी काळजी करते? स्किनची म्हणजे माझं ना एक बेसिक रुटीन आहे, जे की काही मला सूट होणारी सिरम्स असतात जी मी वापरते. त्यानंतर मॉइश्चरायझर, आपलं सनस्क्रीन आणि चांगला मेकअप, इतकंच. आणि तो मेकअप व्यवस्थित क्लीन करायचा. त्यानंतर आपलं नाईट केअर रुटीन जे काही असेल ते. त्या व्यतिरिक्त मी काही फार करत नाही स्किनसाठी. जे काही नॅचरली आपण जेवढं जपू शकू आणि बेसिक ट्रीटमेंट्स ज्या आपल्याला माहिती आहेत, त्या व्यतिरिक्त काही नाही, पण ते काळजीपूर्वक करते. बरोबर. आणि आता डॉक्टरचं कॅरेक्टर आहे, सो त्यासाठी एकदम सटल लुक करायचं, तर कसा मेकअप करते तू? कधी कधी माझा मेकअप मीच करते किंवा कधी कधी आमचे खूप चांगले मेकअप दादा आहेत इथे. अक्षय असेल, ऋतिक असेल, बरीच जण आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने मेकअप करतात. अगदीच म्हणजे बऱ्याच लोकांना म्हणजे सगळ्यांनाच जमतं असं नाही, पण ते मला खूप सटल ठेवलं आहे त्यांनी वैदेहीसाठी आणि मला ते खूप आवडतं आहे. मला असं काही खूप केकी मेकअप वगैरे असं वाटत नाही. मी खुश आहे. येस, तुझ्या मेकअप बॅगमध्ये काय काय आहे? हे बघ, आता हे सेगमेंट अचानक आलंय आपलं. सो माझ्याकडे आज जे अवेलेबल आहे तुम्ही दाखवते. हा तर आता माझा सेटवरचा पाऊच आहे. खरं तर या पाऊचलाच आता खूप वर्ष झाली आहेत, पण हा माझा लकी पाऊच आहे. मला असं खूप वाटतं की म्हणजे एक जे असतं ना आपल्याला, की आपण घरी गेल्यानंतर आपल्या घरातले कपडे घातल्यावर आपल्याला जे रिलॅक्स वाटतं, तसं मला हा पाऊचमध्ये माझं मेकअप प्रोडक्ट्स ठेवल्याशिवाय असं वाटतच नाही. मला असं वाटतं की कुठेतरी जायचंय का काय असं. सो काइंड ऑफ मला सेटवरचा पाऊच म्हणून माझी त्याची ओळख आहे. आता पाऊच हे जस्ट आपला पफ स्पंज, माझं ब्लश ऑन, माझा हा एक नवीन मस्कारा मी ट्राय केलाय स्विस ब्युटीचा. बरा वाटतोय मला, सो चांगला आहे. वॉटर रेजिस्टंट आहे, पण माझ्यावर त्यातलं काही तसं टिकत नाही फारसं, तू काही म्हटलंस तरी, कारण माझ्या डोळ्यातून लगेच पाणी येतं. सो मला ते खूप जपायला लागतं. हाही एक मस्कारा आहे. ब्रश आहेत 2 प्रकारचे, कारण हे टचअपला आपण फार काही ह्याच्यात ठेवू शकत नाही. सो हे 2 ब्रश आहेत. हा एक ब्रश आहे ब्लश ऑनचा. एक आय शॅडो आहे. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि माझ्याकडे खूप साऱ्या लिपस्टिक्स आहेत आणि लिप लायनर्स आहेत. मला लिप लायनर्स खूप आवडतात. पेन्सिल्स मोस्टली कोणते शेड यूज करतात? माझं न्यूड किंवा पिंक. तो पण अगदी न्यूडवालाच कुठला तरी असा असतो. अदरवाईज मी असं काही खूप वेगळे कॅरेक्टरला पण वापरू शकत नाही आहे. आणि अगेन ते एडिट झाल्यानंतर थोडं वेगळ्या कलरचं दिसतं. सो लाईट्समुळे वगैरे पण फरक पडतो. काही बेसिक्स मी घेते. त्यानंतर असं काही फार दाखवण्यासारखं नाही आहे. 2 लिपस्टिक्स आहेत चांगल्या. बाकी सगळं साधाच हे सगळा ह्याचं. ओके. असं पटकन कुठेतरी रेडी होऊन जायचं असेल तर काय रेडी होतेस, कशी होतेस? पटकन रेडी होऊन जायला माझा बेस वगैरेच वापरते मी. आणि हे दाखवण्यासारखं आहे याच्यात. ह्याच्यात तर खजाना आहे सगळा. हां, हे एक फाउंडेशन मी सगळ्या प्रकारचे फाउंडेशन्स वापरले आहेत आजपर्यंत. मी सगळे, मला ट्राय करायला खूप आवडतं की आपल्यावर काय सूट होतं आहे. मी सगळे ब्रँड्स हळूहळू एक एक घेऊन बघते. तर त्यातला मला बेस्ट वाटेल तो घेते. तर मला माझे इकडचे मेकअप दादा विचारतात, मॅडम हा झाला, आता कुठला आहे?
आता कुठला आणणार नवीन पुढच्या वेळेला. फार काहीच गोष्टी नाही आहेत ह्याच्यात खूप अशा गोष्टी आहेत ज्या मला कधीही इमर्जन्सी आली तर. एक हा आपला प्रायमर आहे, हेअर ब्रश आहे. हा इंटरेस्टिंग हेअर ब्रश आहे, मला हा आवडतो. तो असा ओपन होतो आणि मग त्याला असा ओपन करायचा आणि त्याला इकडे छोटासा मिरर आहे. तर तो असं काहीतरी आहे फॅन्सी. प्लीज हा कुठून घेतलाय आमच्या मैत्रिणींना कळलं पाहिजे. ऑनलाईनच मागवलाय मी. मला वेळ असला की मी उद्योग काही नसेल तर फक्त काहीतरी मागवत बसते. काहीही, मग कधी मेकअपवालं मागवायचं, काही मला आवडतं आणि काहीतरी ऑनलाईन शॉपिंग करायला असं ते असतं. सॅनिटायझर आहे, बेस आहे माझा, ही लूज पावडर आहे, त्यानंतर छोटासा मिरर आहे जो लागतो आपल्याला. तर माझ्याकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे एक हँड क्रीम आहे कॉफी फ्लेवरचं. त्यांनी तिथे मला गिफ्ट केलं आणि त्याला खूप छान कॉफीचा वास येतो. म्हणून घेऊन बघ. अक्षरशः मला ते लावल्यानंतर असं वाटतं की कोणीतरी इथे कॉफी घेतली आहे किंवा कोणीतरी खातंय, खावं असं वाटतं. हे इतकं क्यूट आहे आणि त्याचं मला हे फार आवडतं. साठी बेस्ट आहे. हा, तर ते मला फार आवडतं. माझा एक छोटासा लिप बाम आहे, दाखवू शकते. हे एक मी बसल्या बसल्या ऑर्डर केलंय. फेस काय टिंट नाही आहे ते, खरं तर सिरमच आहे ते, टिंटेड सिरम आहे. पण मी मागवत असते असं काहीतरी, ते बरं आहे, बरं वाटलं मला. तर हे आहे. अजून काय आहे? लिपस्टिक, टिकले आहेत माझ्याकडे छोट्या छोट्या. माझे जाऊ दे, हे कशातही काही पडलेलं आहे, फारच विचित्र आहे. एक क्लचर आहे, हा, आणि हा स्प्रे आहे. हा माझा फेवरेट स्प्रे आहे डाल्बाचा. तर खूप, तू मगाशी विचारलंस ऑइली स्किन झाली तर काय कर. हा एकदा स्प्रे मारला ना की मला काहीच करावं लागत नाही. मला अक्षरशः हा चांगला सूट झालाय आणि जसा मेकअप असेल तसा राहतो. फिक्सर नाही आहे तो, खरं तर हायड्रेशनवालाच आहे. हो, हायड्रेटेड अँड रेडियंट स्किन. हो, पण त्याने खूप हायड्रेटेड राहते स्किन आणि माझी थोडीशी कॉम्बिनेशन असल्यामुळे मला ते खूप बरं पडतं. त्यानंतर माझ्याकडे हे पण आहे किट. हा मेकअप पाऊच नाही आहे बाय द वे, ह्याच्यात इसेन्शियल्स आहेत. सगळंच आहे. टूथब्रश आणि एक हे आहे, हा ते मी सेफ्टीसाठी ठेवलंय, कधी लागू शकतो. शार्पनर आहे. आज ती स्वतःच एक्सप्लोर करते तिचा पाऊच. तर हा मला अचानक भयानक माझ्यावर हे सेगमेंट आल्यामुळे मला नव्याने समजलंय की आपल्याकडे काय काय गोष्टी आहेत आणि आपण त्यातल्या किती वापरतो. आता तर मेकअपमध्ये तुला सगळी जाण आहे, बट जो पहिला एक्सपिरियन्स असतो मेकअपचा, एकतर छान असतो नाहीतर वाईट असतो. तुझा कसा होता? माझा तसं म्हणशील तर मला आवडतो मेकअप करायला. म्हणजे एरवी तू म्हणशील तर मला नटायला थटायला अजिबात आवडत नाही. मला तू जितकं काही कमी रेडी हो म्हणशील तेवढी मी खुश असते. पण मेकअप करायला मला आवडतो. म्हणजे आज जर का रेडी व्हायचंय तर मला आवडतं की माझा मेकअप मी करेन. त्यामुळे मी पहिल्यांदा सुद्धा जेव्हा मेकअप केला तेव्हा मी आवडीने बघून आणि कसं करतात वगैरे हे सगळं शिकून केला. सो माझा एक्सपिरियन्स चांगलाच होता. फक्त तेव्हा जरा कळायचं नाही की अजून किती आपल्याला कव्हरेज लागणार आहे वगैरे. आता कळायला लागले. येस. तर माझ्याकडे एक छोटा गेम आहे तुझ्यासाठी, ब्लाइंड. मी तुला एक पट्टी बांधेन आणि तुझेच प्रोडक्ट तुझ्या हातात देईन. तुला ओळखायचे की हातात काय आहे. सो आता आपण तन्वीला ब्लाइंड फोल्ड केलेला आहे आणि मी एक एक प्रोडक्ट देणार आहे तिच्या हातात. बघूया ती ओळखते का. तिच्याच मेकअप पाऊचमधले आहेत. ओके, हात पुढे कर असा. हे प्रोडक्ट आहे. ओके, कुठे दिलंय? हां, ही माझी लूज पावडर आहे. करेक्ट. ये एक पॉइंट. हे लिप बाम. वा, करेक्ट. 2. वा, आपण एक 10 गोष्टी तर काढूच शकतो हिच्या बॅगेत. 100 असतील त्या. हे ती ओळखूच शकते खूप इझिली. मी असं ठेवेन म्हणजे. हँड क्रीम. येस, करेक्ट. कॉफी मग. ओके, तरी कठीण. ओके, लिपस्टिक. येस, करेक्ट.
4 गोष्टी बरोबर आलेल्या आहेत. माझा कोंब, ब्रश, हेअर ब्रश. येस, करेक्ट. 5 बरोबर. म्हणजे चला मला माझ्या ज्ञान आहे. येस. हे काय दिलंय? हा संपत आलेला आयलायनर असेल. आयलायनर आहे हा. येस. ओके, खूप ऑब्वियस. हे माझं फाउंडेशन. येस. सो मला असं वाटतंय की तू हा गेम जिंकली आहेस. खोलू शकतेस. वा, सगळ्याच गोष्टी एकदम ओळखल्या. तंतोतंत ओळखलेल्या आहेत. सो आमच्याकडून तुला तुझा मेकअप पाऊच परत. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि या ब्रशची लिंक हवी असेल तर आम्हाला कमेंट्स करा, आम्ही नक्की सांगू, शोधून काढू तुमच्यासाठी. प्लीज शोधा, कारण Yes. खूपच हँडी आहे. येस, Handy थँक्यू सो मच. खूप छान Thank you. वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, तुझा मेकअप पाऊच एक्सप्लोर करून. तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की पुढच्या सांगा. वेळी मी तुम्हाला डिटेल माझा मेकअपचा सेटअप दाखवेन. येस, आपण नेक्स्ट अजून एक सेगमेंट करू. सध्यासाठी बाय बाय. बाय बाय.